सो लास्ट लेक्चरला आपण सर्क्युलर परमिटेशन स्टार्ट केलं होतं. त्यामध्ये आपण फॉर्म्युला आणि 2 इम्पॉर्टंट रिमार्क स्टडी केले होते. करेक्ट आहे. सो सर्क्युलर परमिटेशनचा सिम्पल फॉर्म्युला काय आहे? समजा n नंबर ऑफ जर ऑब्जेक्ट असतील तर सर्क्युलर परमिटेशनचा फॉर्म्युला येतो n-1 फॅक्टोरियल. हा फॉर्म्युला कधी वापरायचा आहे? वेन द सर्क्युलर परमिटेशनमध्ये क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज आर टू डिफरंट. ओके. आणि जर क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज जर सेम कन्सिडर केलं आपण तर n-1 फॅक्टोरियल आपण 2 हे आपण वापरतो. हे का वापरायचं हे डिटेल डिस्कशन आपण लास्ट लेक्चरला स्टडी केलं होतं. ठीक आहे. सो आपण आता याच्यावरचे एक्झाम्पल्स सॉल्व करणार आहेत. सो वी कॅन स्टार्ट विथ द एक्झरसाइज 3.5. त्यातला सगळ्यात सिम्पल क्वेश्चन पहिला. तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे, इन हाऊ मेनी डिफरंट वेज कॅन 8 फ्रेंड्स सीट अराउंड द टेबल. ओके. 8 फ्रेंड्स आहे म्हणजे नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स 8 आहेत. यंदा तुम्हाला सर्क्युलर टेबलमध्ये बसवायचं आहे. सो कॅन राईट देअर फॉर सर्क्युलर परम्युटेशन. सर्क्युलर परम्युटेशन इज इक्वल टू n-1 फॅक्टोरियल. 8 फ्रेंड्स आहेत. सो 8-1 फॅक्टोरियल हे झालं 7 फॅक्टोरियल. आणि 7 फॅक्टोरियलचा आन्सर तुम्हाला माहिती आहे काय असतं? 5040. ओके. हे झालं पहिल्याचं आन्सर. नेक्स्ट सेकंड. अ पार्टी हॅज 20 participants. A number of distinct ways for the host to sit with them around a circular table. आता इथं बघा काय दिलं तुम्हाला, एक पार्टी आहे. त्या पार्टीमध्ये 20 पार्टिसिपंट्स आहेत. सो नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स 20 पार्टिसिपंट्स. ठीक आहे. आणि पुढची लाईन जर व्यवस्थित वाचतील तुम्हाला कळेल. बघा पुढच्या लाईनमध्ये काय दिलं आहे, फाइंड द नंबर ऑफ डिस्टिंक्ट वेज फॉर द होस्ट. फॉर द होस्ट. होस्ट म्हणजे कोण? ज्यांनी ही पार्टी ऑर्गनाईज केली ती. आणि त्या पार्टीमध्ये 20 पार्टिसिपंट्स आहेत. म्हणजे तुमच्याकडे नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स किती आहे आता? 20 पार्टिसिपंट आणि एक होस्ट. ओके. 1 होस्ट म्हणजे किती झाले टोटल पार्टिसिपंट्स? 21 आहे. बरोबर. आता या 21 लोकांना तुम्हाला काय करायचं आहे? सर्क्युलर टेबलवरती बसवायचं आहे. बरोबर. सो फाइंड द नंबर ऑफ डिस्टिंक्ट वेज फॉर द होस्ट टू सीट देम अराउंड अ सर्क्युलर टेबल. सो देअरफॉर सर्क्युलर परमिटेशन काय होईल मग? सर्क्युलर परमिटेशन इज इक्वल टू n-1 फॅक्टोरियल 21-1 फॅक्टोरियल. आन्सर काय झालं हे? 20 फॅक्टोरियल. ठीक आहे. आता याच्यामध्ये आणखीन तुम्हाला काय विचारलं आहे, हाऊ मेनी ऑफ दीज वेज हॅव 2 स्पेसिफाईड पर्सन्स ऑन आयदर साईड ऑफ द होस्ट. 2 स्पेसिफाईड पर्सन ऑन आयदर साईड ऑफ द होस्ट. आता सपोज कन्सिडर करा टोटल 21 मधून एक होस्ट आहे तुमचा. समजा हा होस्ट आहे आणि 2 स्पेसिफाईड पर्सन. समजा कन्सिडर करा एक ए आणि दुसरा कोण आहे? सपोज बी आहे. बरोबर. ह्या तिघांना तुम्हाला सोबत ठेवायचं आहे. हे 2 स्पेसिफाईड पर्सन ऑलवेज ह्या होस्ट, एच फॉर होस्ट. दिस इज द होस्ट. सो हे 2 स्पेसिफाईड पर्सन या होस्टच्या काय असले पाहिजे बघा, लेफ्ट आणि राईट साईडला. म्हणजे तो ऑलवेज सोबत ठेवायचे ना आपल्याला. 2 स्पेसिफाईड पर्सन ऑन आयदर साईड ऑफ द होस्ट. म्हणजे आपण काय करणार, ह्या तिघांना म्हणजे होस्टची पोझिशन तर सेंट्रलच राहणार आहे. तो इथं मध्येच राहील. ओके. आणि हे दोघं यांना मी एक सिंगल युनिट कन्सिडर करतो. हे 1 प्लस टोटल पार्टिसिपंट तुमच्याकडे किती आहेत? 21 आहेत. 21 पैकी हे तिघांना आपण एक युनिट कन्सिडर केलं. राहिले किती आता? 21 मधून 3 गेले. किती? 18. ओके. सो 1 + 18 इज इक्वल टू किती? आता हे 19 ऑब्जेक्ट झाले आपल्याकडं. समजलं कसं? या तिघांना सोबत ठेवायचं आपल्याला. सो हे तिघांना मी एक युनिट कन्सिडर केलं आणि राहिलेले किती? 18. ओके. सो देअरफॉर नंबर ऑफ अरेंजमेंट्स या 19 लोकांसाठी किती येईल? 19-1 फॅक्टोरियल. किती झाली ही? 18 फॅक्टोरियल झाली. बरोबर. बट आता होस्ट सेंट्रल पोझिशनलाच राहणार आहे.
बट आणखीन एक केस काय असू शकते आहे हा जो ए आहे ना, ठीक आहे, एची जागा घेऊ शकतो किंवा बी एची प्लेस घेऊ शकतो, बरोबर आहे. म्हणजे एकतर तुमचा बी इथं जाईल आणि ए इथं जाईल. सो मी इथं एक सेंटेन्स लिहितो. नाऊ ए अँड बी कॅन rearrange themselves in how many ways? In 2 factorial ways, बरोबर. कारण 2 पोझिशन आहे, 2 माणसं आहेत ते. मग टोटल नंबर ऑफ परमिटेशन्स काय येतील? देअरफॉर टोटल नंबर ऑफ परम्युटेशन्स इज इक्वल टू, पहिल्याचा आन्सर आला आपलं 18 फॅक्टोरियल आणि हे किती आलं 2 फॅक्टोरियल. एक स्टेप वाढवायची असेल तर 2 फॅक्टोरियलची व्हॅल्यू असते 2 इंटू 18 फॅक्टोरियल. हे झालं आन्सर. समजलं आहे? ओके, सोपं होतं बघा. अगोदर मी नंबर ऑफ पार्टिसिपंटसाठी म्हणजे ते 20+1 होस्ट, 21साठी ते 20 फॅक्टोरियल आन्सर आलं. आणि नंतर जी स्पेसिफिक कंडिशन विचारली होती आपल्याला की 2 स्पेसिफाईड पर्सन होस्टच्या आयदर साईड पाहिजेत. सो मग ते तिघांना मी 1 युनिट कन्सिडर केलं आणि बाकीचे 18 मेंबर्स, सो टोटल 19 झाले. 19 - 1 ते झालं 18 फॅक्टोरियल आणि ह्या दोघांमध्ये रिअरेंजमेंट होईल. ठीक आहे. सपोज क्वेश्चन्स बघा, आता तुम्हाला त्याचं लॉजिकही लावता येतं आहे कारण त्याच टाईपचे क्वेश्चन्स रिपीट होत असतात. ओके, नेक्स्ट नंबर 3. नंबर 3 काय बघा, डेलिगेट्स फ्रॉम 24 कंट्रीज. क्वेश्चन आहे असा, डेलिगेट्स फ्रॉम 24 कंट्रीज पार्टिसिपेट इन राऊंड टेबल डिस्कशन्स. म्हणजे टोटल नंबर ऑफ पार्टिसिपंट्स किती येते तर 24 आहे. ओके, 24 डेलिगेट्स. फाइंड द नंबर ऑफ सिटिंग अरेंजमेंट वेअर 2 स्पेसिफाईड डेलिगेट्स आर. 2 specified delegates are. पहिल्या केसमध्ये आहे ऑलवेज टुगेदर. ऑलवेज टुगेदर. सो पहिल्या केसमध्ये ते ऑलवेज टुगेदर आहे आउट ऑफ दिस 24. चला एक एक्झाम्पल घेऊ. समजा 24 कंट्रीजचे डेलिगेट्स आहेत. असं कन्सिडर करा की ते 2 डेलिगेट्स आहेत, एक आहे इंडियाचा आणि दुसरा आहे समजा पाकिस्तानचा. ओके, इंडिया आणि पाकिस्तान. सो पहिल्या केसमध्ये काय करायचं आपल्याला, ह्या दोघांना कायम सोबत ठेवायचं आहे. ओके, ह्या 2 कंट्रीजचे डेलिगेट्स काय असले पाहिजेत, ऑलवेज सोबत असले पाहिजेत. सो काय होईल, या दोघांना मला काय कन्सिडर करावं लागेल 1 युनिट, बरोबर. प्लस आता राहिले किती डेलिगेट्स, 24 पैकी हे तर 2 झाले, हे दोघांना मी 1 युनिट कन्सिडर केलं. राहिले किती डेलिगेट्स 22. म्हणजे टोटल डेलिगेट्स किती झाले आता आपल्याकडे 23. म्हणजे ऑब्जेक्ट्स 23 झाले. ओके, देअरफॉर नंबर ऑफ अरेंजमेंट्स काय येईल यांचे, मग नंबर ऑफ अरेंजमेंट्स इज इक्वल टू, सर्क्युलर टेबलमध्ये बसवायचं ना आपल्याला. सो नंबर ऑफ अरेंजमेंट्स इज इक्वल टू 23 - 1 फॅक्टोरियल. किती झालं हे 22 फॅक्टोरियल झालं, बरोबर आहे. आता हे इंडिया आणि पाकिस्तान आहे, बरोबर. सो 2 डेलिगेट्स काय करतील बघा, त्यांच्यामध्ये पोझिशन चेंज करू शकतील. ओके, सो कॅन राईट हिअर नाऊ 2 डेलिगेट्स rearrange themselves in how many ways? 2 factorial ways. कारण 2 delegates 2 positions. Therefore total number of permutations is equal to काय येईल, हे 22 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल. 22 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल. एक स्टेप वाढवायची असेल तर 2 फॅक्टोरियलची व्हॅल्यू 2 इंटू 22 फॅक्टोरियल. हे झालं आन्सर. ओके, ठीक आहे. आता इंडिया आणि पाकिस्तान सोबत बसू शकतील बघा, हे कधी पॉसिबल होतं, समजा आपलं युद्ध वगैरे व्हायचं अगोदर, आहे की नाही. आता असं कन्सिडर करा की वॉर कंडिशन झाली वगैरे, आहे की नाही, ऑपरेशन सिंदूर वगैरे. सो सेकंड कंडिशन काय मग आता, नेव्हर टुगेदर. ते दोघं सोबतच नको आहेत.
बरोबर, नेवर टुगेदर. आता नेवर टुगेदरमध्ये काय करतो आपण, नेवर टुगेदरमध्ये अगोदर आपण बाकीचे अरेंज करून घेतो. ओके, बाकीचे म्हणजे किती, टोटल 24 होते ना, त्यापैकी ह्या दोघांना आता बाजूला काढा. सो राहिले किती डेलिगेट्स 22. सो त्यांना अगोदर अरेंज करून घ्यायचं. सो कॅन राईट फर्स्ट वी अरेंज 22 डेलिगेट्स ऑन सर्क्युलर टेबल किंवा ऑन राऊंड टेबल in how many ways, 22 minus 1 factorial ways. म्हणजेच किती वेळ आहे, 21 फॅक्टोरियल. बरोबर. आता एक लक्षात घ्या, ज्या वेळेस आपण लिनियर परम्युटेशन स्टडी करत होतो बघा, लिनियर परम्युटेशनमध्ये समजा असे कोणते तरी 2 डेलिगेट्स म्हणा किंवा 2 पर्सन म्हणा आपल्याला सोबत ठेवायचे नव्हते, आपण काय केलं, त्यांच्यामध्ये गॅप्स क्रिएट करत होतो. इथं पण सेम आहे. इथं पण आपल्याला काय करायचं आहे, त्या 21 डेलिगेटच्या मध्ये आपल्याला गॅप्स क्रिएट करायचे, 22 डेलिगेटच्या मध्ये गॅप्स क्रिएट करायचे. आता इमॅजिन करा, समजा तुमच्याकडं समजा 3 पर्सन आहेत. लिनियर परम्युटेशनमध्ये काय होतं आणि सर्क्युलर परम्युटेशनमध्ये काय होतं ते समजून घ्या. समजा 3 पर्सन आहेत, तुम्ही हे 3 पर्सन काय केले, बसवले बघा रोमध्ये. दिस इज अ रो किंवा लिनियर परम्युटेशन म्हणू आपण याला. सो हे 3 पर्सन किती गॅप्स क्रिएट करतात, हे 3 पर्सन गॅप्स क्रिएट करतात 1 2 3 आणि 4. म्हणजे हे 1 2 3 4. ओके. सो जनरल फॉर्म्युला काय लक्षात ठेवा, लिनियर परम्युटेशनमध्ये समजा जर n ऑब्जेक्ट असतील, काय असतील, n म्हणजे तुमचे ऑब्जेक्ट्स असतील, तर ते किती गॅप्स क्रिएट करतात, n+1. 3 पर्सन होते, 3 पर्सनने 4 गॅप्स क्रिएट केले. ठीक आहे ना. जर 5 पर्सन असते तर 6 गॅप्स क्रिएट झाले असते, 7 पर्सन असेल तर 8 गॅप्स क्रिएट झाले असते. कळतंय. ओके. हे झालं कशामध्ये, लिनियर परम्युटेशनमध्ये. बट जर तुम्ही सर्क्युलर परम्युटेशन जर बघितलं, सर्क्युलर परम्युटेशन, सर्क्युलर परम्युटेशनमध्ये काय होईल, समजा हे सर्क्युलर टेबलवर तुम्ही बसवलंय त्यांना. ठीक आहे, हा समजा सर्क्युलर टेबल आहे. समजा काय केलं, इथं पहिला पर्सन आला, समजा त्यांना नाव देऊ आपण ABC. ओके ना. पहिला पर्सन बसवला A, इथं एक गॅप सोडला तुम्ही मध्ये. ओके, इथं समजा गॅप. दुसरा पर्सन बसवला इथं B, याच्यामध्ये एक गॅप सोडला तुम्ही, समजा हा गॅप आहे. ओके ना. त्यानंतर तिसरा पर्सन बसवला तुम्ही C, आणि परत मध्ये एक गॅप सोडला, हा झाला गॅप. ओके. आणि परत पुढं कोण आहे आता, A. म्हणजे काय झालं, सर्क्युलर परम्युटेशनमध्ये माझ्याकडं 3 पर्सन होते, म्हणजे 3 ऑब्जेक्ट आहे, आणि 3 ऑब्जेक्ट किती गॅप्स क्रिएट करू राहिला बघा इथं, बरोबर 3च, 1 2 आणि 3. म्हणजे सर्क्युलर परम्युटेशनमध्ये जर माझ्याकडं n नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स असतील तर गॅप्स पण किती तयार होणार आहे, nच गॅप्स तयार होणार आहेत. क्लिअर का कन्सेप्ट सगळ्यांना. लिनियर परम्युटेशनमध्ये गॅप्स ऑलवेज 1+ होत असतं, नंबर ऑफ ऑब्जेक्टच्या +1. बट सर्क्युलर परम्युटेशनमध्ये त्यांच्यामध्ये गॅप्स किती असणार आहे, तेवढेच. म्हणजे जर माझ्याकडे n नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स आहेत तर n गॅप्स क्रिएट होतील. म्हणजेच आता ही कन्सेप्ट मला इथं वापरायची आहे, कारण हे दोघं मला सोबत ठेवायचे नाही आहेत. सो मी अगोदर काय केलं, 22 डेलिगेट्स अरेंज केले, आणि असे अरेंज केले की त्यांच्यामध्ये एक गॅप सोडला. बरोबर आहे. म्हणजे किती गॅप्स क्रिएट झाले, 22 गॅप्स क्रिएट झाले. म्हणजेच आता तुमच्याकडं देअरफॉर जे 2 डेलिगेट्स आहेत, रिमेनिंग 2 डेलिगेट्स कॅन बी अरेंज in how many positions, 22 positions. ओके. सो याचं मग नंबर ऑफ परम्युटेशन्स काय येईल, याचं नंबर ऑफ परम्युटेशन्स येईल. आता सर्क्युलर परम्युटेशनचा फॉर्म्युला इथं वापरायचा नाही, तो बघा स्टार्टिंगला वापरायचा. ते आपण 22 डेलिगेट्स बसवले तिथं, बरोबर. सो इथं काय येईल बघा, 22p2. बरोबर आहे. म्हणजे काय झालं, 22 फॅक्टोरियल अपॉन 22 मायनस 2 फॅक्टोरियल. बरोबर. म्हणजे काय होईल याचा आन्सर, 22 फॅक्टोरियल अपॉन 22 मायनस 2 किती, 20 फॅक्टोरियल. ओके. मग देअरफॉर टोटल नंबर ऑफ परम्युटेशन
टोटल नंबर ऑफ परमिटेशन्स इज इक्वल टू, अगोदर तुम्ही 22 लोक बसवले होते बघा, त्याचं काय आलं आन्सर 21 फॅक्टोरियल विथ आहे, बरोबर. दोघांचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल ना आपल्याला. सो दिस इज 21 फॅक्टोरियल इंटू, याचा आन्सर किती आलं 22 फॅक्टोरियल अपॉन 20 फॅक्टोरियल. सिम्प्लिफाय होईल बघा थोडंसं. 21 फॅक्टोरियल आय एम रायटिंग ॲज 21 इंटू 20 फॅक्टोरियल इंटू हा 22 फॅक्टोरियल डिवायडेड बाय हा 20 फॅक्टोरियल. सो काय होईल, इथलचा 20 फॅक्टोरियल कॅन्सल झाला. सो वी गेट द फायनल आन्सर. इथं राहिला 21 आणि मल्टिप्लिकेशनमध्ये कोण राहिलं 22 फॅक्टोरियल. हे झालं आन्सर. समजलं का रे क्वेश्चन हा? ओके. सो इथं 2 स्पेसिफाईड डेलिगेट्स ऑलवेज टुगेदर होते आणि इथं नेव्हर टुगेदर होतं. ऑलवेज टुगेदरमध्ये त्यांना आपण 1 युनिट कन्सिडर करतो आणि नेव्हर टुगेदरमध्ये अगोदर काय करायचे, बाकीचे अरेंज करून घ्यायचे. बाकीचे अरेंज केल्यावरती गॅप्स क्रिएट होतो आणि गॅप्स क्रिएट झाल्यावरती तुम्हाला नंबर ऑफ पोझिशन्स भेटतात. ओके. लिनियर परमिटेशनमध्ये किती गॅप्स क्रिएट होतात, n+1. n म्हणजे नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स. आणि सर्क्युलर परमिटेशनमध्ये जेवढे ऑब्जेक्ट्स आहेत तेवढेच गॅप्स क्रिएट होतात. ठीक आहे, हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. दिस इज एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन तुमची. ओके, लक्षात ठेवा. ठीक. नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 4. नंबर 4 तुम्हाला दिलं आहे. फाइंड द नंबर ऑफ वेज ऑफ 15 पीपल टू सीट अराउंड अ टेबल सो दॅट नो 2 अरेंजमेंट्स हॅव द सेम नेबर्स. n 15 आहे आणि कंडिशन काय दिली, नो 2 अरेंजमेंट्स हॅव सेम नेबर. असं जर दिलं ना तुम्हाला, नो 2 अरेंजमेंट्स हॅव सेम नेबर्स, याचा मिनिंगच काय असतो, दॅट इज क्लॉकवाईज अँड अँटी क्लॉकवाईज कन्सिडर टू बी सेम. दॅट इज क्लॉकवाईज अँड अँटी क्लॉकवाईज कन्सिडर टू बी सेम. मग तुमचा आन्सर काय येईल, देअरफॉर नंबर ऑफ परमिटेशन्स किंवा नंबर ऑफ अरेंजमेंट्स इज इक्वल टू, काय फॉर्म्युला असतो मग याचा, n-1 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 2. सिंपल. n-1 n 15 आहे, 15 - 1 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 2. सो वी गेट द फायनल आन्सर. 15 - 1 किती, 14 फॅक्टोरियल अपॉन 2. सो लक्षात ठेवा आपण प्रॉब्लेम. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 5 तुम्ही करू शकता बघा. एक कमिटी मेंबर आहे, कमिटीमध्ये 10 मेंबर आहे. सीट ऑन द टेबल, फाइंड द नंबर ऑफ अरेंजमेंट दॅट हॅव द प्रेसिडेंट अँड व्हाईस प्रेसिडेंट टुगेदर. म्हणजेच इथं जे टुगेदरचा आपण क्वेश्चन सॉल्व्ह केला ना, इथं इंडिया पाकिस्तान. ओके, 2 डेलिगेट्स ऑलवेज टुगेदर. इथं तुम्हाला प्रेसिडेंट आणि व्हाईस प्रेसिडेंट सोबत ठेवायचं आहे. सो मी तुम्हाला तो क्वेश्चन होमवर्क म्हणून देतो. सो क्वेश्चन नंबर 5 जो आहे तो तुम्हाला काय करायचा आहे, होमवर्क करायचा आहे. ठीक आहे ना, चालेल ना, थोडं करून टाका. आता क्वेश्चन नंबर 6 बघा काय. क्वेश्चन नंबर 6 आहे, 5 मेन आहे. समजा मी थोडं डिटेलिंगमध्ये सॉल्व्ह करतो हा प्रॉब्लेम. मेन 5 आहेत. सो M1, M2, M3, M4 आणि M5. सो 5 मेन आहे. त्यानंतर 2 वुमन आहे, वुमन W1 अँड W2 असं कन्सिडर करू. अँड अ चाइल्ड. ओके, चाइल्ड आपण C कन्सिडर करू. फाइंड द नंबर ऑफ अरेंजमेंट वेअर द चाइल्ड इज सिटेड बिटवीन द 2 वुमन. सो पहिल्या कंडिशन काय सांगितली बघा त्यांनी. फर्स्ट कंडिशन आहे, चाइल्ड इज सीटेड
between the two women. ओके, बिटवीन द टू वुमन म्हणजे बघा तुमच्याकडे दोनच वुमन आहेत. सो खूप सिंपल क्वेश्चन आहे हा. सो तुम्हाला सेंटर पोझिशनला कोणाला ठेवायचं आहे? चाइल्ड. इथं कोण असेल? W1, वुमन 1, इथं वुमन 2. यांना काय कन्सिडर करणार मी? एक सिंगल युनिट. बरोबर. राहिले किती आता आपल्याकडं ऑब्जेक्ट? हे बघा हे तर बसवले आपण. टोटल नंबर ऑब्जेक्ट किती बघा आपल्याकडं? 5 मेन आहे, 2 वुमन आहे, एक चाइल्ड आहे. म्हणजे एन किती होईल? 5 + 2 + 1. टोटल तुमच्याकडं 8 आहेत. बरोबर. त्यापैकी वुमन 1, वुमन 2 आणि हा चाइल्ड यांना आपण एक युनिट कन्सिडर केलं कारण चाइल्ड ह्या दोन वुमनच्या मध्ये असणार आहे. बरोबर. राहिले किती? 5 मेन राहिले. मग 1 + 5 = किती? 6. बरोबर. अगोदर यांना अरेंज करायचं आहे. सो देअरफॉर नंबर ऑफ अरेंजमेंट्स इज इक्वल टू सर्क्युलर टेबलमध्ये बसवायचं आहे ना. सो 6 - 1 फॅक्टोरियल किती झालं हे? 5 फॅक्टोरियल. परत सेम W1 आणि W2, वुमन 1 आणि वुमन 2 यांच्यामध्ये काय होईल? अरेंजमेंट होईल. हाऊ मेनी वेज? 2 फॅक्टोरियल वेज. सो यू कॅन राईट नाव 2 वुमन can be rearrange themselves in how many ways? 2 factorial ways. बरोबर. मग टोटल नंबर ऑफ परमिटेशन्स काय येतील? देअरफॉर टोटल नंबर ऑफ परमिटेशन्स किंवा टोटल नंबर ऑफ अरेंजमेंट्स इज इक्वल टू 5 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल. 5 फॅक्टोरियल 120, 2 फॅक्टोरियल 2. किती झालं आन्सर तुमचं हे पहिल्याचं? 240. बरोबर. ओके. आता सेकंड काय आहे बघा कंडिशन. नाव द सेकंड असं आहे, चाइल्ड इज सेटेड बिटवीन द 2 men. चाइल्ड इज seated between 2 men. आता इथं बघा बिटवीन 2 men आहे आणि तुमच्याकडे मेन किती आहे? इथं 5 आहे. म्हणजे तुम्हाला अगोदर काय करावं लागेल? अगोदर तुम्हाला 2 मेनचं सिलेक्शन करावं लागेल. कोणत्या 2 मेनच्या मध्ये तुम्हाला बसवायचं आहे त्यांना, येतं लक्षामध्ये. आणि ज्या 2 मेनच्या मध्ये तुम्ही त्यांना बसवणार आहेत, बरोबर, मग बाकीचे राहिलेले मेन वुमन 1, वुमन 2 यांच्यासाठी परत काय करायचं? तुम्हाला सर्क्युलर परमिटेशन करायचं. ठीक आहे. सो किती केसेस तयार होतील बघा याच्यामध्ये, बरं का. सो वी कॅन राईट हिअर फर्स्ट वी सिलेक्ट 2 men. फर्स्ट वी सिलेक्ट 2 men. तुम्हाला अगोदर 2 men सिलेक्ट करावं लागतील. कसं सिलेक्ट करणार बघा. मी तर पहिली केस लिहितो. मध्ये चाइल्ड असणार आहे. समजा तुम्ही पहिली केस केली, M1 आणि M2ला सिलेक्ट केलं. ठीक आहे. आता प्रत्येक ठिकाणी मी असं बॉक्स वगैरे ड्रॉ नाही करत, तुम्हाला समजून जाईल. ओके. M1 M2 असेल. पुढची केस काय येईल? M1 आणि M3ला मी सिलेक्ट केलं. M1 आणि M3 यांच्यामध्ये कोण असेल? आता चाइल्ड असेल. ठीक आहे. सो असं डिटेलिंगमध्ये लिहिण्यापेक्षा एकच मिनिट हां, आपण मेन सिलेक्ट करू ज्यांच्यामध्ये आपल्याला चाइल्डला बसवायचं आहे. सो पहिली केस काय आली? M1 M2. दुसरी केस काय आली? M1 M3. तिसरी केस काय येईल? M1 M4. चौथी केस काय येईल? M1 M5. बरोबर. नेक्स्ट नंबर 5 केस काय येईल? M2 M3. नंबर 6 काय येईल? मी फक्त सिलेक्शन करतो आहे 2 मेनचं, त्यांच्यामध्ये रिअरेंजमेंट होणार आहे ते प्रत्येकाचं आपल्याला बघायचं. मी फक्त अगोदर सिलेक्शन करून राहिलो. नेक्स्ट केस काय होईल? M2 M4. बरोबर आहे. नेक्स्ट केस काय होईल? M2 M5. नेक्स्ट केस काय होईल? M3 M4. नंबर 9 काय होईल? M3 M5. आणि लास्ट नंबर 10 काय होईल? M4 M5. ओके. सो फर्स्ट वी सिलेक्ट द 2 men. आणि हाऊ मेनी वेज तुम्ही त्याला सिलेक्ट करणार आहे? 10 वेज. किती वेज? 10 वेज. सो वी कॅन सिलेक्ट
2 men in how many ways? 10 ways. हे 10 झालं. आणि प्रत्येकासाठी आता परमिटेशन करायचं आहे तुम्हाला. आता प्रत्येकासाठी करण्यापेक्षा एकासाठी परमिटेशन करा, प्रत्येकासाठी ते आन्सर सेम असणार आहे. बरोबर. म्हणजे कसं, सपोज एक पहिलं मी करतो, पहिल्या केससाठी करतो. फॉर केस 1 म्हणतो मी इथं. फॉर केस 1 काय केस 1 तुम्ही 2 पर्सन सिलेक्ट केलेले आहेत, 2 मेन आपण इथं सिलेक्ट केलेले आहेत. कोण? M1, त्यांच्यामध्ये चाइल्ड आहे, आणि दुसरा कोण आहे? M2. यांना मी एक युनिट कन्सिडर केलं. आता राहिलं कोण बघा, 2 मेन इथं आले. सो राहिले 3 मेन आणि 2 वुमन, म्हणजे किती परत टोटल? 5. समजते ना? हे 5 मी कसे लिहिले? 2 मेन तुम्ही इथं सिलेक्ट केलेत बरोबर, आणि एक चाइल्ड आहे इथं मध्ये. सो राहिलेले पर्सन किती तुमच्याकडं? राहिलेले पर्सन आहेत 3 मेन आणि 2 वुमन. त्यांना पण बसवायचं ना आपल्याला त्या टेबलला. सो 1 + 5 किती झालं टोटल तुमच्याकडं? 6. अगोदर यांना बसून घ्यायचं. देअरफॉर नंबर ऑफ अरेंजमेंट्स काय येतील इथं? सर्क्युलर परमिटेशन आहे. 6 - 1 फॅक्टोरियल. किती झालं हे? 5 फॅक्टोरियल. ओके. नाव 2 men can rearrange themselves in how many ways? 2 factorial ways. बरोबर. therefore number of arrangements काय येतील मग? number of arrangements 5 factorial into 2 factorial. 5 फॅक्टोरियल किती असतं? 120. 2 फॅक्टोरियल 2 किती झाला आन्सर आहे? 240. बरोबर. हे झालं 240. आता अशा आपल्याकडे किती केसेस आहे टोटल? 10 केसेस आहे. किती दिलं आपण? वी कॅन सिलेक्ट 2 men in 10 ways. मग टोटल नंबर ऑफ परमिटेशन्स काय येतील ह्या 10 केसेससाठी? देअरफॉर टोटल नंबर ऑफ परमिटेशन्स इज इक्वल टू 10 × 240. कारण आपल्याकडे 10 केसेस आहे ना. एका केसचा आन्सर माझं 240 येतं आहे. आपल्याकडे 10 केसेस आहेत. सो 10 × 240 किती झालं टोटल आन्सर माझं? 2400. सो दिस इज द फायनल आन्सर. ओके. सो चाइल्ड विल बी सिटेड बिटवीन द 2 मेन्स. असे नंबर ऑफ अरेंजमेंट्स किती तयार होतील? 2400 तयार होतील. समजला का प्रॉब्लेम हा? ओके. सिंपल होता बघा, जास्त काय डिफिकल्ट नाही आहे. समजलं आहे ना? सो बिटवीन द 2 मेन होतं, इथं 5 मेन्स दिले होते. सो अगोदर आपल्याला 2 मेन्स सिलेक्ट करावं लागले. सिलेक्शन प्रोसेस म्हणजेच कॉम्बिनेशन असतं. बरोबर. तुम्ही डायरेक्ट कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला वापरून हे करू शकता, पण अजून आपण कॉम्बिनेशन घेतलेलं नाही आहे. कॉम्बिनेशन हा आपल्या याच्यानंतरचा टॉपिक आहे. उद्या आपलं कॉम्बिनेशन स्टार्ट होणार आहे. ओके. सो दॅट्स वाय मी तुम्हाला विदाऊट कॉम्बिनेशन घेता काय केलं, मी नंबर ऑफ सिलेक्शन प्रोसेस दाखवल्या इथं 10 वेज. म्हणजे 10 वेजने आपण 2 मेन काय करू शकतो? सिलेक्ट करू शकतो. ठीक आहे. मग ते 10 वेज आले, आणि प्रत्येक केससाठी हे परमिटेशन सेम येणार आहे. किती? 240. मग हे 240 आणि नंबर ऑफ ते सिलेक्शन प्रोसेस होता आपलं 10 वेजने. 10 × 240 आन्सर काय आलं? 2400. ठीक आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7 नाव. क्वेश्चन नंबर 7 आहे 8 मेन. ओके. सो मेन 8 आहे. परत मी असं लिहितो याला M1, M2, M3, M4, M5, M6, M7 आणि M8 अँड 6 वुमन. 6 आहेत. W1, W2, W3, W4, W5, W6. म्हणजे टोटल नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स 14 आहे. 8 + 6. ओके. 8 men and 6 women sit around a table. How many of sitting arrangements will have no 2 women together? सोपा क्वेश्चन आहे. नो 2 women together जे आपण इंडिया पाकवाला सोडला बघा क्वेश्चन आत्ता.
ओके, त्यांना सोबत ठेवायचं नव्हतं मला. सो अगोदर काय करावं लागेल आपल्याला, कोणती वुमन सोबत नको आहे, सो अगोदर मेन अरेंज करायचे. ओके, सो कॅन राईट फर्स्ट वी अरेंज 8 men ऑन राउंड टेबल. बरोबर, राउंड टेबलचाच क्वेश्चन आहे ना, अराउंड अ टेबल. देअरफॉर नंबर ऑफ परमिटेशन्स काय येतील मग याचे, सर्क्युलर आहे 8 - 1 फॅक्टोरियल. 8 - 1 किती झाला आन्सर आहे 7 फॅक्टोरियल. बरोबर आहे. आता मी वरती ऑलरेडी डिस्कस केलं आहे बघा. 8 मेन आहे, सो हे किती गॅप्स क्रिएट करतील त्यांच्यामध्ये 8 गॅप्स. आणि 8 गॅप्समध्ये किती वुमन बसवायचे आपल्याला 6 वुमन. ओके, सो वी कॅन राईट नाव 6 वुमन can be arranged in how many positions, 8 positions. नंबर ऑफ अरेंजमेंट्स काय येतील, नंबर ऑफ अरेंजमेंट्स किंवा नंबर ऑफ परमिटेशन्स 8p6. यांची व्हॅल्यू जर लेस येत असेल तर एन आणि आर आपण काय करतो इंटरचेंज करतो. ठीक आहे ना. सो ही वरची व्हॅल्यू ऑलवेज लार्जर पाहिजे 8p6. 8p6 हाऊ टू राईट हिअर 8 फॅक्टोरियल अपॉन 8 - 6 फॅक्टोरियल. म्हणजेच काय होईल 8 फॅक्टोरियल अपॉन 8 - 6 किती 2 फॅक्टोरियल. मग फायनली टोटल नंबर ऑफ अरेंजमेंट्स इज इक्वल टू वरती किती आलं तर 7 फॅक्टोरियल इंटू हे किती आहे 8 फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल. एक स्टेप वाढवू शकता तुम्ही फक्त 7 फॅक्टोरियल इंटू 8 फॅक्टोरियल 2 फॅक्टोरियलची व्हॅल्यू किती 2. हे झालं आन्सर. ठीक आहे. सोपे सोपे क्वेश्चन्स आहेत ना. तुम्हाला लॉजिक समजलं असेल बघा आपण काय यूज करतोय, कसं यूज करतोय ना, कसे सॉल्व्ह करतोय क्वेश्चन्स. ओके, नेक्स्ट नंबर 8. किती वेळ अजून आपल्याकडे. ओके, 10 मिनिट्स आहेत. नेक्स्ट घेऊया नंबर 8. नंबर 8 आहे फाइंड द नंबर ऑफ सिटिंग अरेंजमेंट फॉर 3 men M1 M2 M3 and 3 women W1 W2 W3. सो नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स तुमच्याकडे 3 + 3 6 अराउंड. सो दॅट एक्झॅक्टली 2 वुमन आर टुगेदर. काय सांगितलं एक्झॅक्टली 2 वुमन. आता स्पेसिफाईड वुमन नाही म्हटले बघा, ते एक्झॅक्टली 2 वुमन फक्त म्हटले. बरोबर, 3 वुमन्स आहेत. 3 वुमन्सपैकी तुम्हाला 2 वुमन्स टुगेदर ठेवायच्यात. सो याच्यामध्ये किती केसेस तयार होणार आहेत अगोदर तुम्हाला त्या 2 वुमन सिलेक्ट करावं लागतील बघा, की कोणत्या 2 वुमन तुम्हाला सोबत ठेवायच्यात. स्पेसिफिक हा शब्द याच्यामध्ये नाही आला. तुम्हाला फक्त काय सांगितलं एक्झॅक्टली 2 वुमन सिट टुगेदर. एक्झॅक्टली 2 वुमन टेबल सो दॅट एक्झॅक्टली 2 वुमन आर टुगेदर. बरोबर. आणि मग शेवटी त्याला 3ने मल्टिप्लाय करायचं, कारण 3 केसेस तयार होतील याच्यामध्ये. बघा इथं लिहितो मी. फर्स्ट वी सिलेक्ट 2 वुमन. ओके, सो काय काय पॉसिबिलिटीज आहे. फर्स्ट केस काय येईल मग, जर मी W1 W2 सिलेक्ट केली, यांना सोबत ठेवायचं आहे. सेकंड केस काय येईल W1 आणि W3 येईल. आणि थर्ड केस काय येईल W2 आणि W3 येईल. बरोबर. नाव एका केससाठी सॉल्व करू आपण. फॉर केस 1 ओके, यांना आपल्याला सोबत ठेवायचं आहे 2 वुमन्स W1 आणि W2. सो W1 W2 यांना मी 1 युनिट कन्सिडर करणार आहे. आता राहिले कोण कोण बघा 2 वुमन तिथं सेट केलं आपण. अजून 1 वुमन बाकी W3 आणि 3 men, म्हणजे टोटल 4 ऑब्जेक्ट्स बाकी आहेत अजून. सो कोण राहिलं 1 वुमन. सो
वाटलंच आहे ना समजण्यासाठी मी काय करतो, इथं W3 लिहितो आणि अजून कोण राहिलं आहे M1 M2 M3 बरोबर. म्हणजेच किती हे 1 प्लस हे 1 2 3 4 1 + 4 किती ऑब्जेक्ट्स 5 ऑब्जेक्ट्स. समजलं ना. ह्या दोघांना मी एक युनिट कन्सिडर केलं होतं W1 + W2. मग राहिला W3 M1 M2 M3. ओके. सो देअरफॉर नंबर ऑफ अरेंजमेंट्स काय येतील यांच्यासाठी n - 1 फॅक्टोरियल. n किती आता इथं 5 - 1 फॅक्टोरियल किती झालं आहे 4 फॅक्टोरियल. सो अगेन नाव 2 वुमन ज्या तुम्ही सिलेक्ट केलेल्या आहेत 2 वुमन can rearrange themselves in how many ways 2 factorial ways बरोबर. मग टोटल नंबर ऑफ परमिटेशन्स काय येतील मग देअरफॉर नंबर ऑफ परमिटेशन्स किती 4 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल बरोबर. पण आपल्याकडे किती केसेस आहेत, एका केसचा आन्सर झालं 4 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल. आपल्याकडे 3 केसेस आहेत. ओके ना. फर्स्ट वे सिलेक्ट 2 वुमन. सो नंबर ऑफ वेज किती बघा देअरफॉर नंबर ऑफ वेज किंवा नंबर ऑफ केसेस या 3 आहेत. सो तुमचं जे काय आन्सर आलं बघा एका केससाठी त्याला कितीने मल्टिप्लाय करायचं आता 3 ने. जे आपलं 3 केससाठी आन्सर येईल. सो देअरफॉर मी खाली असं लिहितो देअरफॉर टोटल नंबर ऑफ परमिटेशन्स इज इक्वल टू 3 इंटू 4 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल. आता करा कॅल्क्युलेशन. 3 इंटू 4 फॅक्टोरियल इज 24 2 फॅक्टोरियल इज 2. ओके 24 6 जा किती आन्सर आहे 144. 40 हे झाला आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9 आहे 4 ऑब्जेक्ट्स इन अ सेट ऑफ 10 ऑब्जेक्ट्स आर अलाइक. टोटल 10 ऑब्जेक्टचा सेट आहे. त्यापैकी आउट ऑफ दिस 10 ओके या 10 पैकी 4 ऑब्जेक्ट्स आर अलाइक. अलाइक म्हणजे सिमिलर आहे. 4 ऑब्जेक्ट्स आर आयडेंटिकल असं दिलंय बघा तुम्हाला. फाइंड द नंबर ऑफ वेज ऑफ अरेंजिंग देम इन अ सर्क्युलर टेबल. सो सर्क्युलर टेबलमध्ये काय येईल खूप सिम्पल आहे बघा. याच्यामध्ये 2 कन्सेप्ट यूज होणार आहे. एक सर्क्युलर टेबलची आणि दुसरं आयडेंटिकल ऑब्जेक्टची. वेन सम ऑब्जेक्ट्स आर सेम. मग काय येईल देअरफॉर नंबर ऑफ सर्क्युलर परम्युटेशन व्यवस्थित बघा आता इज इक्वल टू किती ऑब्जेक्ट्स आहेत टोटल 10 आहेत बरोबर. सर्क्युलर परम्युटेशनचा फॉर्म्युला काय आहे n - 1 फॅक्टोरियल बरोबर. हा सर्क्युलर परम्युटेशन फॉर्म्युला आहे. आता तुम्ही डायरेक्ट व्हॅल्यूज पुट करणार आहे. n च्या ऐवजी तुम्हाला किती लिहायचं इथं किती तुमच्याकडे ऑब्जेक्ट्स टोटल 10 आहेत. सो 10 - 1 फॅक्टोरियल डिवायडेड बाय जेवढे ऑब्जेक्ट्स आयडेंटिकल असतात बघा तेवढ्या फॅक्टोरियलने आपण काय करतो डिवाइड करतो. सो डिवाइड किती फॅक्टोरियल करायचं मला इथं 4 फॅक्टोरियल डिवाइड करायचं आहे. म्हणजे माझा आन्सर काय होईल 10 - 1 इज इक्वल टू 9 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 4 फॅक्टोरियल. झाला आन्सर. सोपं होतं का नाही. ओके खूप सिम्पल होतं. ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर 10 होमवर्क नाही आहे लगेच सॉल्व करायचं आहे. आपल्याकडे अजून 5 मिनटं टाईम आहे. या 5 मिनटामध्ये तुम्ही सॉल्व करा आणि मला आन्सर सांगा. क्वेश्चन असा आहे बघा नंबर 10 15 पर्सन सीट अराउंड द टेबल. नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स 15 आहे. फाइंड द नंबर ऑफ अरेंजमेंट दॅट हॅव 2 स्पेसिफाईड पर्सन्स. स्पेसिफाईड वर्ड आला बघा स्पेसिफाईड. 2 स्पेसिफाईड पर्सन्स नॉट सिटिंग साईड बाय साईड. म्हणजे ते इंडिया पाकिस्तानवाला त्यांना सोबत बसवायचं नाही आपल्याला बरोबर. म्हणजे तुम्हाला अगोदर काय करावं लागतील ते 2 जण बाजूला काढा. 13 लोक तुम्हाला अगोदर अरेंज करावं लागतील. 13 लोक 13 गॅप्स क्रिएट करणार आहेत
ओके, त्याच्यामध्ये मग तुम्हाला ते 2 स्पेसिफाईड पर्सन बसावं लागतील. ठीक आहे ना. ओके, करा आता. कंडिशन काय आहे? 2 स्पेसिफाईड पर्सन not sitting side by side. ठीक आहे, करा सॉल्व. मी वेट करतो तुमच्या आन्सरचं. साक्षी गिरवले, प्रेम गाडेकर, सई, साक्षी साबळे, शिवराज जाधव, सिद्धी, श्रावणी सुपेकर, तनिष्का पवार, आदिती लबडे नाही. 13 factorial into 12. 13 factorial into 12. Good. Correct answer. अजून कोणाचा आन्सर? आपण वरती जो क्वेश्चन सॉल्व केला ना, तो डेलिगेटचा, जिथं मी इंडिया पाकिस्तानाचं एक्झाम्पल घेतलं होतं, त्याच्यामधली सेकंड केस की दोघांना सोबत नाही बसवायचं आपल्याला. मग आपण अगदी काय केलं, बाकीचे लोक अगोदर बसवले. बरोबर, इथं 15 पर्सन आहे. 15मधून ते 2 बाजूला काढा, राहिले किती? 13 पर्सन्स. सो अगोदर तुम्हाला 13 पर्सन अरेंज करायचे सर्क्युलर टेबलला. म्हणजे काय होईल ते? 13 - 1 12 फॅक्टोरियल होईल. बरोबर, ते 12 फॅक्टोरियल झालं. आता 13 पर्सन किती गॅप्स क्रिएट करणार आहे? 13. त्या 13 गॅप्समध्ये बघा तुम्हाला 2च जण बसवायचे. म्हणजे ते काय होईल? 13p2 म्हणजे 13 फॅक्टोरियल अपॉन 13 - 2 किती? 11 फॅक्टोरियल. आणि दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. बरोबर, मग ते 12 फॅक्टोरियल तुम्ही कसं लिहू शकता? 12 × 11 फॅक्टोरियल. मग वरचा 11 फॅक्टोरियल खालचा 11 फॅक्टोरियल कॅन्सल होईल. बरोबर का? काय होईल मी तुम्हाला थोडंसं क्विक सांगतो, ज्यांचं आन्सर यायचं बाकी असेल. अगोदर तुम्ही फर्स्ट वी अरेंज, ठीक आहे ना. सगळ्यात अगोदर तुम्ही कोणाला अरेंज करणार? 13 पर्सन्स है ना, इन अ सर्क्युलर टेबल. मग त्यांच्यासाठी नंबर ऑफ परमिटेशन्स काय होतील? त्यांच्यासाठी नंबर ऑफ परमिटेशन झाले 13 - 1 फॅक्टोरियल. हे झालं 12 फॅक्टोरियल. करेक्ट. 13 पर्सन किती गॅप्स क्रिएट करणार आहे? 13. मग राहिलेले 2 पर्सन्स कॅन बी अरेंज किती पोझिशन्स आहेत? 13 पोझिशन्स आहेत. बरोबर, 13 पोझिशन तुम्ही त्याला अरेंज करणार आहेत. सो नंबर ऑफ परमिटेशन्स किती येतील मग यांच्यासाठी? नंबर ऑफ परमिटेशन्स लिहा, नंबर ऑफ अरेंजमेंट्स लिहा, ठीक आहे ना, काही पण वापरा इथं. 13p2 म्हणजे किती झालंय? 13 फॅक्टोरियल अपॉन 13 - 2 फॅक्टोरियल. बरोबर, म्हणजे काय होईल? 13 फॅक्टोरियल अपॉन 11 फॅक्टोरियल. मग therefore total number of arrangements is equal to, पहिलं किती आलं होतं? 12 फॅक्टोरियल आणि हे किती आलं? 13 फॅक्टोरियल अपॉन
11 फॅक्टोरियल, फक्त 12 फॅक्टोरियल असेल या 12 इंटू 11 फॅक्टोरियल इंटू हा 13 फॅक्टोरियल अपॉन किती 11 फॅक्टोरियल. सो काय होईल हा 11 फॅक्टोरियल कॅन्सल झाला. सो गेट द फायनल आन्सर इज 12 इंटू 13 फॅक्टोरियल. हे झाला आन्सर. अँड दिस इज ऑल अबाउट सर्क्युलर परम्युटेशन. कारण उद्या आपण चालू करणार आता कॉम्बिनेशन. मी तुम्हाला फक्त आता एकच प्रॉब्लेम होमवर्कला दिला आहे. तुम्हाला ॲडिशनल काय करायचं आहे, टेक्स्टबुकमधले जे सॉल्व क्वेश्चन्स आहे ना, ठीक आहे, ते तुम्ही सॉल्व क्वेश्चनसुद्धा करू शकता. ठीक आहे.